झी 24 तास एक पाऊल पुढे। तर लातूरमध्ये गेल्या 15 दिवसांपासून एक अज्ञात शस्त्रधारी हल्लेखोराची भीती मोठ्या प्रमाणात पसरलेली होती, वाढली होती। मात्र या शस्त्रधारी हल्लेखोराला पकडण्यात लातूर पोलिसांना यश आलंय। त्यामुळे लातूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। लातूर शहरात 30 सप्टेंबरच्या रात्री काही मिनिटांच्या अंतरावरच तिघांना धारधार शस्त्रानं वार करून जखमी करण्यात आल्याच्या घटनेनं कमालीची घबराट पसरलेली होती। त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अफवा पसरत होत्या। सिरियल किलर कधीही हल्ला करेल या भीतीनं रात्री 9 नंतर गजबजलेल्या शहरात शांतता पसरत होती। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आलेला होता, परंतु गुन्हेगार काही पकडला जात नव्हता। अखेर लातूरच्या एका बारमध्ये आरोपी दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवलं। त्यानंतर गुन्ह्यातल्या हल्लेखोराचं वर्णन आणि त्याच्या गाडी क्रमांकावरून लातूर पोलिसांनी सोलापूरच्या दिशेनं शोध सुरू केला आणि पोलिसांनी नितीन उर्फ निखिल कांबळे या आरोपीला पकडलं। लातूरमध्ये महिलांचे दागिने चोरीच्या 150 घटनांमधील हा मुख्य आरोपी दागिने विकल्यानंतर आलेल्या पैशामधून नशा करत होता आणि त्यानंतर मनाविरुद्ध झाल्यास रागाच्या भरात हल्ले करत होता। ऑगस्टमध्ये केलेल्या अशाच एका हल्ल्यात एकाचा मृत्यूही झालेला होता। रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे, सोलापूर सिटी त्याच्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पण ते गुन्हे केलेले आहेत आणि लातूरमध्ये 2009 पासून स्नॅचिंगचे गुन्हे, गळ्यातले जे महिला वगैरे एकटी दुकटी दिसल्यानंतर जे स्नॅचिंगचे मंगळसूत्र पळवणे, गंठन पळवणे असे प्रकार 2009 पासून त्यांनी केलेले आहे। या शस्त्रधारी हल्लेखोराला अटक करण्यात लातूर पोलिसांना यश आल्यामुळे पोलिसांसहित लातूरकरांनीही सुटकेचा निश्वास टाकलाय। झी 24 ताससाठी शशिकांत पाटील, लातूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।